क्रांतिकन्या हौसाताई पाटील। ही कथा आहे एका क्रांतिकारक बापाच्या क्रांतिकारी मुलीची। तिचं नाव हौसाताई। भगवान पाटील म्हणजे पूर्वाश्रमीची हौसाताई। नाना पाटील भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात खूप महत्त्व आहे, कारण हा लढा निर्णायक होता। या लढ्यामध्ये त्या वेळच्या दक्षिण सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकार म्हणजे पत्रित सरकार कार्यरत होते। या लढ्याचे नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील करत होते। प्रति सरकार लोकाभिमुख असल्याने या सरकारला लोकाश्रय होता। या सरकारच्या माध्यमातून क्रांतिकारकांनी अनेक लढे लढले, त्यामुळे त्याची दखल इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये घेण्यात आली होती। हौसाताईचा जन्म 12 फेब्रुवारी 1926 साली झाला। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी एका सधन पण वारकरी पाटील कुटुंबात झाला। हौसाताईच्या वयाच्या 4थ्या वर्षी त्यांच्या आकुबाई या आईचं निधन झालं। आजारपणात आणि गरिबीत त्यांचं बालपण गेलं। वयाच्या 14व्या वर्षी म्हणजे 1940 मध्ये हनुमंत वडिये तालुका खानापूर येथील क्रांतिकारक नानासाहेब मोरे पाटील यांचे चिरंजीव भगवानराव पाटील यांच्याशी गांधी पद्धतीनं त्यांचा विवाह झाला। त्यांचे सासरही क्रांतिकारी विचाराचे होते। सासर माहेरच्या क्रांतिकारी विचारांच्या संस्कारातून त्या आपसुकपणे चळवळीत सामील झाल्या। सुरुवातीला भूमिगत कार्यकर्त्यांना जेवण पोहोचवणे, निरोप देणे, खबर देणे अशी कामे त्या करत। त्या काळात त्यांच्या पतीनेही त्यांना साथ दिली। 1943 सालची गोष्ट आहे। हौसाताई 5 महिन्याच्या गरोदर होत्या। भूमिगतांची चळवळ ऐन भरात आली होती। इंग्रजांना जेरीस आणण्याचे तंत्र अवलंबले जात होते। कोर्ट कचेऱ्या, पोलीस ठाण्याचे कामकाज बंद पडले। शस्त्रास्त्रे पळवणे, सरकारी कार्यालय जाळणे असे कार्यक्रम आखले जात होते। त्याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुक्यातील वांगी येथील सरकारी डाक बंगला जाळण्याचं ठरवलं। हा कार्यक्रम करण्याआधी त्या डाक बंगल्याची माहिती काढण्याची जबाबदारी हौसाताईवर सोपवली। त्यांच्याबरोबर कृष्णा साळुंखे हे साथीदार होते। दोघींनाही बाप मुलीचे सोंग घेऊन दिवसभर डाक बंगल्याजवळ बसून संपूर्ण माहिती मिळवली आणि दुसऱ्याच दिवशी क्रांतिकारकांनी वांगीचा डाक बंगला जाळला। हौसाताई 7 दिवसाच्या ओली बाळांतीन होत्या। त्यावेळी क्रांती अग्रणी जी.डी. बापू यांनी भवानीनगर स्टेशनवरून रायफली पळवण्याचा बेत आखला। त्यासाठी त्यांनी एक नाटक रचलं आणि त्यामध्ये हौसाताईंना सामावून घेतलं। त्यामध्ये कृष्णा साळुंखे, धुळ्याचे उत्तमराव पाटील, पाऱ्याचे भगवानराव सूर्यवंशी होते। पोलिसांना फसवण्यासाठी या साऱ्यांची भांडणाचं नाटक त्यांनी केलं। त्यांचे भांडण हे पाहणाऱ्यांना खरे वाटले। आपली शस्त्रे टाकून पोलीस भांडण सोडवण्यासाठी पुढे आले आणि पाठीमागून भगवानराव दाजी यांनी रायफली पसार केल्या। कराड विटे रस्त्यावर सुरली घाटात टपाल गाडी लुटण्याचं क्रांतिकारकांनी ठरवलं। त्या जागेची रेकी म्हणजे माहिती गोळा करून सांगणे हे करण्याचं काम पुन्हा हौसाताईकडे आलं। त्यांच्याबरोबर त्यांचे पती भगवानराव पाटील, कॅप्टन रामभाऊ पवार, कृष्णा साळुंखे हे देखील सहभागी झाले होते। घाटात जाऊन तेथील भौगोलिक रचना आणि त्याची माहिती घेतली। ताई आणि कृष्णा साळुंखे घाटाच्या खाली थांबले। घाट माथ्यावर क्रांतिकारक होते। ताईचे वडील बनून मुलीला सासरी सोडायला चाललो आहे असा बहाणा करून साळुंख्यांच्या गाडीत प्रवेश मिळवला व पुढे पुरेसे संरक्षण यंत्रणा नाही याची माहिती इशाराद्वारे क्रांतिकारकांना दिली आणि क्रांतिकारकांनी ती टपाल गाडी आणि त्यातील पैसे लुटले। प्रति सरकारच्या स्थापनेनंतर सुभाष बाबू आझाद हिंद सेनेच्या धर्तीवर तुफान सेनेची निर्मिती करण्यात आली। त्यासाठी लागणारी शस्त्र गोव्याहून शस्त्र आणण्याचं ठरलं। जी.डी. बापू लाड या कामगिरीसाठी गोव्याला जाणार होते। त्यांच्याबरोबर जाण्यासाठी हौसाताईची निवड करण्यात आली। त्यावेळी त्यांना 1 वर्षाचा मुलगा होता। बाळाला घरी ठेवून बापू बरोबर त्या गोव्याला गेल्या। तिथे शस्त्र ताब्यात घेतली, पण उघडपणे शस्त्र घेऊन ते मुश्किल होते। त्यामुळे हमरस्ता सोडून तेथील कोळी लोकांच्या मदतीनं जंगलातून त्या पायी मोहीम यशस्वी करत आपल्या
मुक्कामी परतल्या. गोव्याहून परत आल्यानंतर त्यांनी काही दिवसातच बाळ जोशी म्हणून एक कार्यकर्ते जयसिंगराव माने यांच्या साथीने गोव्याला शस्त्रे आणण्यासाठी गेले. पण तिथे त्यांना पकडून पोर्तुगीजांनी त्यांना सेंट्रल जेलमध्ये ठेवले. क्रांतिकारकांनी त्यांना सोडून आणण्याचा बेत आखला. या कामी पुन्हा एकदा जी.डी. बापू यांनी ताईची निवड केली. त्यावेळी त्यांचे बाळ लहान होते. जायचे की नाही जायचे हे द्वंद्व त्यांच्या मनात सुरू होतं. त्यावेळी नाना पाटील सुद्धा तिथेच होते. त्यांनी आपल्या मुलीने क्रांतिकारक बापाची मुलगी म्हणून निर्णय घ्यावा असं सुचवलं आणि बाळाला आत्या आणि आजीच्या स्वाधीन करून त्या बापू बरोबर गोव्याला निघाल्या. सुटकेची योजना एका कागदावर लिहिली होती. तो कागद बाळ जोशीपर्यंत पोहोच करायचा जबाबदारी ही ताईची होती. ताईने ती चिठ्ठी त्याच्या लांब सडक केसाच्या अंबाड्यात लपवली. पोलिसांना त्याचा सुगावा लागला नाही. भेटीची परवानगी आधीच घेतली होती. ठरल्याप्रमाणे जोशींची बहीण होऊन त्या भेटण्यासाठी त्या तुरुंगात गेल्या. इकडे तिकडे इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर पोलिसांची नजर चुकवून शितापीने तो कागद जोशींना दिला. चिठ्ठीतील ठरलेल्या योजनेनुसार जोशी आणि माने यांनी तुरुंगातून पलायन केले. पोलिसांना संशय आला व शोध सुरू झाला. दिवसभर पणजीमध्ये बसून रात्री निघायचं होतं. मध्ये मांडवी नदी होती, ती पार करायची होती. स्थानिक कोळी लोक मदतीला होते. ताईंना उत्तम पोहता येत असल्याने त्यांनी थेट मांडवी नदीत उडी मारली आणि भले मोठे पात्र पलीकडे पोहून त्यांनी पलीकडे तीर गाठला. काठावरील एका झोपडीत कपडे बदलून जंगलातून मार्ग काढत चालत परतीच्या प्रवासाला लागल्या. जंगलातील जळूवर मोठ्या धाडसाने मात करत मजल दर मजल करत त्या 8व्या दिवशी बेळगाव मार्गे किर्लोस्कर वाडी आणि तेथून आपल्या गावी परतल्या. हौसाताई विलक्षण व्यक्तिमत्वाच्या रणरागिणी होत्या. भीती नावाची गोष्ट त्यांना स्पर्श करत नव्हती. आपण एका क्रांतिकारकांची मुलगी आहोत याचं भान त्यांनी सदैव ठेवलं होतं. त्यामुळे कशाचीही तमा न बाळगता त्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर शांत न बसता त्या हैदराबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सहभागी झाल्या. पुढेही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सत्यशोधकी विचाराने जगल्या. अनेक सामाजिक चळवळीत त्या सहभागी होत राहिल्या. अशा महान क्रांतिकारक हौसाताई वयाच्या अवघ्या 96व्या वर्षी वृद्धापकालाने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये 23 सप्टेंबर 2011 रोजी त्यांचं निधन झालं आणि एक झंझावत संपला.